नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईडमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडीमधील एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे क्रीडा घडामोडी. यामध्ये आपण बघणार आहोत क्रिकेट, IPL आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा. याशिवाय खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यासारखे राष्ट्रीय खेळ, कबड्डी, हॉकी, बुद्धिबळ, फुटबॉल यासारखे आंतरराष्ट्रीय खेळ, नंतर ऑलिम्पिक आणि पॅराॲथलेटिक्स. याशिवाय महत्त्वाचे विक्रम आणि पुरस्कारही बघणार आहोत आपण. चला तर मग सुरू करूया. तिसरी ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद हे 2023-25 आहे. अंतिम सामना झाला लॉर्ड्स लंडन येथे. दक्षिण आफ्रिका हा विजेता संघ होता, याचा कर्णधार होता टेम्बा बाउमा. नंतर उपविजेता संघ ठरला होता ऑस्ट्रेलिया, याचे कर्णधार होते पॅट कमिन्स. नंतर एडन मार्करम यांना सामनावीर घोषित केले, हे आहे दक्षिण आफ्रिका या संघाचे. नंतर दक्षिण आफ्रिकेचे हे 27 वर्षानंतरचे पहिले ICC विजेतेपद आहे. पुरुष आशिया क्रिकेट कप 2025. संयुक्त अरब अमिराती हे यजमान आहेत. नंतर विजेता ठरला आहे भारत हा संघ. भारताचे 89 विजेतेपद ठरले हे आणि याचे कर्णधार होते सूर्यकुमार यादव. पाकिस्तान हा संघ ठरला आहे उपविजेता. यामध्ये अभिषेक शर्मा हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. यांनी सर्वाधिक धावा केलेल्या आहेत, म्हणजे 314 धावा केल्या आहेत आणि तिलक वर्माला अंतिम सामनावीर म्हणून घोषित केले. महिला एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2025. भारत आणि श्रीलंका हे दोघांनी यजमानपद स्वीकारले होते. नंतर भारत हा विजेता ठरला आहे, हे भारताचे पहिलेच विजेतेपद आहे. कर्णधार होता हरमनप्रीत कौर आणि दक्षिण आफ्रिका हा उपविजेता संघ ठरलेला आहे. याचे कर्णधार आहे लॉरा वोल्वाडर्स. DY पाटील स्टेडियम मुंबई येथे अंतिम सामना झाला होता. शेफाली वर्मा या अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरल्या. नंतर अमोल मुजुमदार हे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. महिला वर्ल्ड कप 2025 मधील प्रमुख खेळाडू आहेत. पहिल्या आहेत दीप्ती शर्मा, यांनी 22 विकेट्स आणि 200 धावा करणारी पहिली खेळाडू ठरल्या. लॉरा वोल्वाडर्स या दक्षिण आफ्रिका संघाच्या, यांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. नंतर दीप्ती शर्मा यांनी सर्वाधिक विकेट्स म्हणजे 22 विकेट्स घेतलेले आहेत. ICC हॉल ऑफ फेम 2025 मध्ये एकूण 7 खेळाडूंचा समावेश आहे. मॅथ्यू हेडन हे आहेत ऑस्ट्रेलियाचे. नंतर डॅनियल वेटोरी हे आहेत न्यूझीलंडचे. हाशिम आमला हे आहेत दक्षिण आफ्रिकेचे. ग्रॅमी स्मिथ हे आहेत दक्षिण आफ्रिकेचे. सना मीर ह्या महिला आहेत पाकिस्तानच्या. नंतर सारा टेलर या आहेत महिला इंग्लंडच्या. नंतर 11वा भारतीय आहेत, हे आहेत महेंद्रसिंग धोनी. आता बघूया 18वी IPL 2025. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा विजेता संघ ठरला. याचे कर्णधार होते रजत पाटीदार. पंजाब किंग्स हा उपविजेता संघ होता. याचे कर्णधार होते श्रेयस अय्यर. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे याचा अंतिम सामना झाला होता. एकूण संघ होते 10. आता बघूया IPL 2025 मधील पुरस्कार. साई सुदर्शन यांना सर्वाधिक धावा करण्यासाठी गुजरात टायटन्सकडनं ऑरेंज कप मिळाला. यांच्या धावा आहेत 759 धावा. नंतर जसप्रीत कृष्णा यांना सर्वाधिक बळी घेण्यासाठी पर्पल कॅप भेटले. हे खेळत होते गुजरात टायटन्सकडनं, यांनी घेतले एकूण 25 बळी. नंतर सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सकडनं खेळत होते, यांना मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार भेटला आहे. नंतर साई सुदर्शन हे गुजरात टायटन्सकडनं खेळत होते, यांना उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार भेटला आहे. 3 वेगवेगळ्या संघांचे जे नेतृत्व करणारे ठरले, हे आहेत अजिंक्य रहाणे. हे पहिले भारतीय खेळाडू 3 वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व करणारे होते. पुणे संघ, नंतर राजस्थान आणि कोलकाता संघ. नंतर रिटायर्ड आउट होणारा IPL इतिहासातील चौथा क्रिकेटपटू तिलक वर्मा, हे मुंबई इंडियन्सकडनं खेळत होते. नंतर हे आहेत वैभव सूर्यवंशी, राजस्थान रॉयल्सकडनं खेळत होते. IPL मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू, वय 14 वर्ष. IPL मधली तिसरे सर्वात जलद शतक म्हणजे 35 चेंडूमध्ये यांनी शतक केले वैभव सूर्यवंशी यांनी. 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2024. उत्तराखंड यांनी यजमानपद स्वीकारले होते. मौली हे शुभंकर होते. मोनाल म्हणजे उत्तराखंड राज्याचा राज्यपक्षी आहे. त्यामध्ये योगा आणि मल्लखांब हे 2 खेळ नवीन खेळ म्हणून ॲड करण्यात आले होते. आगामी स्पर्धा म्हणजे 39वी स्पर्धा असेल मेघालय येथे, ही होईल 2027 यावर्षी. यामधील विजेते बघूया. सेना दलाला भेटले सुवर्ण 68 आणि एकूण पदक भेटले 121. महाराष्ट्र द्वितीय क्रमांक सुवर्ण आहेत 54 आणि एकूण पदक आहेत 198. नंतर हरियाणा संघाला सुवर्ण भेटले एकूण 48 आणि सर्व टोटल जे पदक भेटले ते आहेत 153. आता बघूया खेलो इंडिया स्पर्धा 2025च्या. 7वी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा. बिहार यांनी यजमानपद स्वीकारले होते. यामध्ये प्रथम क्रमांक आला महाराष्ट्राचा. महाराष्ट्राला सुवर्ण भेटले एकूण 58. खेलो इंडिया बीच गेम्स हे झाले होते घोगला बीच दीव येथे. प्रथम क्रमांक आहे मणिपूरचा आणि दुसरा क्रमांक आहे महाराष्ट्राचा. नंतर खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा हे झाले होते लेह लडाख आणि गुलमर्ग जम्मू काश्मीर येथे.
शियनची म्हणजे शान हा हिमबिबट्या हा शुभंकर होता. तर प्रथम क्रमांक आला लष्कर म्हणजे आर्मीचा आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे 4था. महाराष्ट्राला एकूण 3 सुवर्ण मिळाले होते. पहिली खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स बघा हे झाले दाल सरोवर श्रीनगर येथे आणि प्रथम क्रमांक आहे मध्य प्रदेशचा एकूण 10 सुवर्ण पदकासहित. आता कबड्डी आणि हॉकी यांचे जागतिक आशियाई विजेतेपद बघूया. कबड्डी वर्ल्ड कप 2025 वेस्ट मिडलँड्स इंग्लंड यामध्ये हे यजमानपद यांनी स्वीकारले होते. पुरुष विजेता संघ होता भारत, याचे कर्णधार होते मंथराम अमुगम आणि उपविजेता संघ ठरला इंग्लंड. महिलांमध्ये विजेता संघ होता भारत, याच्या कर्णधार होत्या शिल्पा आणि उपविजेता संघ होता इंग्लंड. हॉकी आशिया कप 2025 12वा पुरुष आशिया कप हा झाला राजगीर येथे. विजेता संघ आहे भारत. भारताचे एकूण 4थे विजेतेपद आहे. तर दक्षिण कोरिया हा उपविजेता संघ ठरला. नंतर येतो 12वा महिला आशिया कप हा झाला हांगझोऊ चीन येथे. विजेता संघ होता चीन आणि उपविजेता संघ होता भारत. आता बघूया बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धा आणि ग्रँडमास्टर 2025. जो तिसरा फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप आहे 2025चा हा झाला आहे बटोमी जॉर्जिया येथे. विजेत्या ठरल्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी ह्या उपविजेत्या ठरल्या. दोन्हीही भारताचेच आहे हे लक्षात ठेवा. विशेष म्हणजे विश्वनाथन आनंद नंतर वर्ल्ड कप जिंकणारी दुसरी भारतीय आणि पहिली भारतीय महिला ठरली. कोणतर दिव्या देशमुख. दिव्या देशमुख यांना ग्रँडमास्टर किताब. भारताची 88वी ग्रँडमास्टर आहेत ह्या आणि 4थी महिला ग्रँडमास्टर आहेत. राज्य आहे महाराष्ट्र, ह्या नागपूरच्या आहेत हे लक्षात ठेवा. अलीकडील भारतीय ग्रँडमास्टर बघूया. 89वे ग्रँडमास्टर आहेत एस रोहित कृष्णा. नंतर 90वे इलामपर्थी AR हे आहेत तामिळनाडूचे आणि 91 आहेत राहुल VS हे आहेत तामिळनाडूचे. आता बघूया फुटबॉल आणि टेनिस प्रमुख जागतिक स्पर्धा 2025च्या. फिफा वर्ल्ड कप 2025चा अमेरिका येथे झाला. विजेता संघ होता चेल्सी आणि उपविजेता संघ होता पॅरिस सेंट जर्मेन. नंतर ड्युरंट फुटबॉल कप झाला 2025चा. याचा विजेता संघ होता नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब आणि उपविजेता संघ होता डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. आता बघूया ग्रँड स्लॅम टेनिस 2025चे विजेते. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीमध्ये विजेतेपद भेटले यानिक सिनर यांना, हे आहेत इटलीचे. तर महिला एकेरीमध्ये विजेते आहेत मॅडिसन कीज, ह्या आहेत अमेरिकेच्या. फ्रेंच ओपनमध्ये ग्रँड स्लॅम भेटले पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्कराज यांना, हे आहेत स्पेनचे. आणि महिला एकेरीमध्ये इगा स्विटेक यांना भेटले, ह्या आहेत पोलंडच्या. विम्बल्डनमध्ये भेटले यानिक सिनर यांना, हे आहेत इटलीचे. आणि महिला एकेरीमध्ये भेटले ॲरिना सबालेंका यांना, ह्या आहेत बेलारूसच्या. US ओपनमध्ये ग्रँड स्लॅम भेटले कार्लोस अल्कराज यांना, हे आहेत स्पेनचे. आणि महिला एकेरीमध्ये भेटले कोको गॉफ यांना, ह्या आहेत अमेरिकेच्या. आता बघूया जागतिक पॅरा ॲथलेटिक आणि ऑलिम्पिक यजमानपद. जागतिक पॅरा ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा 2025चे ह्या स्पर्धा झाल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली येथे. विराज म्हणजे हत्ती हा शुभंकर होता आणि कंगना रनौत ह्या ब्रँड अँबॅसेडर होत्या. प्रथम विजेतेपद भेटले ब्राझीलला. एकूण 44 पदकासहित प्रथम क्रमांक आहे ब्राझीलचा. तर भारताचा आहे 10वा क्रमांक. उन्हाळी ऑलिम्पिक 2026 यजमानपदासाठी भारताचे नामांकन आहे अहमदाबाद. नंतर भारताने ऑलिम्पिकसाठी शहराचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आगामी उन्हाळी ऑलिम्पिक होणार 2028ला लॉस एंजेलिस अमेरिका येथे आणि 2032चे असतील ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया येथे. आता बघूया क्रीडा संबंधी सुपर वन लाईनर. विस्डेन 2025 पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आहेत जसप्रीत बुमराह, हे महत्त्वाचे आहे. आणि सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू आहे स्मृती मानधना. पर्वतारोहणमध्ये कामी रिटा ह्या नेपाळच्या आहेत. सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर केला यांनी 29 वेळा. विश्वनाथ कार्तिकेय सर्वात 7 शिखरे सर करणारे सर्वात तरुण भारतीय आहे, हे महत्त्वाचे आहे. नंतर छांगचन अंगमो एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय अंध महिला आहेत, महत्त्वाचे आहे. नंतर डी गुकेश यांना नॉर्वे बुद्धिबळ 2025मध्ये मॅग्नस कार्लसनचा यांनी पराभव केला. मॅग्नस कार्लसन हे नॉर्वे बुद्धिबळ 2025चे विजेतेपद भेटले यांना आणि हे 7व्यांदा भेटले. अचंता शरद कमल टेबल टेनिसमधून हे निवृत्त झाल्यात. नंतर चेतेश्वर पुजारा क्रिकेटमधून हे निवृत्त झालेत. इराणी चषक 2024-25 विजेता संघ होता विदर्भ आणि उपविजेता संघ शेष भारत. रणजी विक्रममध्ये आकाश कुमार चौधरी मेघालयाचे आहेत. यांना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग 8 षटकार आणि सर्वात वेगवान अर्धशतक म्हणजे 11 चेंडू अर्धशतक यांनी केले. आयुष्मान खुराना हे फिट इंडियाचे आयकॉन आहेत. हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर ठरल्या शेफाली वर्मा आणि पश्चिम बंगालमध्ये DSP म्हणून नियुक्ती झाली रिचा घोष यांची.
सक्षम राष्ट्रीय संघात सामील होणारी पहिली भारतीय पॅरा तिरंदाज आहेत शीतल देवी. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू आहे रविचंद्रन अश्विन. यांचा संघ होता सिडनी थंडर, हे महत्त्वाचे आहे. नंतर ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 रियादमध्ये म्हणजे सौदी अरेबिया येथे होणार आहे. फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 गोवा भारत येथे होणार आहे. 8वी राष्ट्रकुल युवा स्पर्धा 2027 यजमान असेल माल्टा. जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळ 2029 यजमान असेल गुजरात शहर, अहमदाबाद, गांधीनगर आणि एकतानगर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 अहमदाबाद या शहराची यजमान पदासाठी शिफारस केलेली आहे. भारतातील पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी मुलींसाठी असेल, ही असेल हैदराबाद येथे. नंतर इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्ड महिला क्रिकेटच्या सर्व स्वरूपामध्ये सहभागी होण्यास बंदी केली तृतीयपंथीयांना. इथे आपण आता सर्व क्रीडा घडामोडी बघितल्या आहे. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.